नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण घेऊन आलेलो आहे। तर बघा, प्रश्न पहिला, भारतात एक अनोखे रेल्वे स्टेशन देखील आहे जिथे दोन राज्यांच्या सीमा जोडल्या जातात, ते कोणते? तर याचं करेक्ट उत्तर आहे नवापूर। हे रेल्वे स्टेशन कुठे आहे, कोणत्या दोन राज्यांमध्ये आहे ते सुद्धा बघूया। तर नवापूर हे रेल्वे स्टेशन आहे गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये, म्हणजे अर्धे अर्धे आहे। पुढील प्रश्न पहा, मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्रे पूर्व येथे प्रस्तावित असलेल्या नवीन संकुलाच्या जागेचे भूमिपूजन कोणाच्या हस्ते झाले? तर याचं करेक्ट उत्तर आहे डॉक्टर धनंजय वाय चंद्रचूड। आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की भारताच्या सरन्यायाधीश आहे ते डॉक्टर धनंजय चंद्रचूड। पुढील प्रश्न पहा, मिस युनिव्हर्स इंडिया 2024 कोणाला मिळाला आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे रिया सिंह। तर मिस युनिव्हर्सबद्दल काही महत्त्वाचे अपडेट पॉईंट बघूया। 19 वर्षीय रिया सिंह हिला मिस युनिव्हर्स इंडिया 2024चा ताज मिळाला आहे आणि आता ती जागतिक मिस युनिव्हर्स 2024 स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करेल। तर हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की जागतिक मिस युनिव्हर्सचे प्रतिनिधित्व रिया सिंह करणार आहे। आता बघूया आपण आतापर्यंत झालेल्या मिस युनिव्हर्स यांची नावे आणि वर्ष। तर बघा, सुष्मिता सेन 1994 आणि पहिला मिस युनिव्हर्स आहे, म्हणून खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि वर्षसुद्धा लक्षात ठेवा। लारा दत्ता 2000, हरनाज कौर संधू 2021 आणि आतापर्यंत झालेल्या मिस वर्ल्ड बघूया। तर सर्वात प्रथम रीता फारिया झालेल्या 1966, वर्षसुद्धा लक्षात ठेवा आणि नावसुद्धा लक्षात ठेवा। त्यानंतर ऐश्वर्या राय यांचंसुद्धा नाव लक्षात ठेवा, खूप वेळा प्रश्न आलेला आहे, 1994ला झालेला आहे। त्यानंतर डायना हेडन 1997, युक्ता मुखी 1999, प्रियंका चोप्रा यांचंसुद्धा वर्ष लक्षात ठेवा 2000, ठीक आहे। आणि मानसी छिल्लर 2017मध्ये। नेक्स्ट प्रश्न पहा, नुकतेच निधन झालेले अंशुमन गायकवाड हे कोणत्या खेळाशी संबंधित होते? तर याचं करेक्ट उत्तर आहे क्रिकेट। पुढील प्रश्न पहा, भारतासाठी मोबायलिटी R&D रोडमॅपचा अहवाल अलीकडे कोणी लॉन्च केला? तर याचं करेक्ट उत्तर आहे अजय कुमार सूद। पुढील प्रश्न पहा, 61वी दिलीप ट्रॉफी 2024 कोणत्या संघाने जिंकलेली आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे इंडिया ए या संघाने जिंकलेली आहे। बघा, या ट्रॉफीबद्दल काही महत्त्वाचे पॉईंट बघूया। पहिली स्पर्धा ही झालेली होती 1961-62मध्ये। विजेता संघ आहे यावर्षीचा इंडिया ए, उपविजेता संघ आहे इंडिया सी आणि कालावधी बघा 5 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर दरम्यान झालेला आहे। आणि प्लेयर ऑफ द टुर्नामेंट अंशुल कंबोज इंडिया सीचा आहे आणि प्लेयर ऑफ द मॅच आहे शाश्वत रावत इंडिया एचा। पुढील प्रश्न बघूया, सशस्त्र सीमा बल SSB चे महासंचालक DG कोण आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे अमृत मोहन प्रसाद। बघा, काही प्रमुख बघूया। CISFचे प्रमुख आहे रजविंदर सिंह भाटिये, BSFचे प्रमुख आहे दलजीत सिंह चौधरी, RPFचे प्रमुख आहे मनोज यादव, SSBचे प्रमुख आहे अमृत मोहन प्रसाद, CRPFचे प्रमुख आहेत अनिश दयाल सिंह, ITBPचे प्रमुख आहे राहुल रसगोत्रा, आसाम रायफलचे प्रमुख आहे विकास लखेरा। नेक्स्ट प्रश्न पहा, मौलाना आझाद महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर याचं करेक्ट उत्तर आहे मुश्ताक अंतुले। पुढे पहा, जे आपल्याला ऑप्शन दिलेले आहे बाकीचे ते बघूया। तर पहा, प्रवीण सूद CBIचे अध्यक्ष आहेत, मनोज यादव रेल्वे सुरक्षा बल RPFचे प्रमुख आहे आणि रवी सिन्हा रॉचे अध्यक्ष आहे। नेक्स्ट प्रश्न पहा, महाराष्ट्र सरकारने मातंग व गारुडी समाजाच्या कल्याणासाठी कोणत्या संस्थेची स्थापना केली आहे? उत्तर आहे अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था। नेक्स्ट प्रश्न पहा, अलीकडेच अय्याना पात्रुड चिंताकायाला कोणत्या राज्याच्या विधानसभेच्या अध्यक्षा झाल्या आहेत? उत्तर आहे आंध्र प्रदेश।
पुढील प्रश्न, प्रीती सुदान या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या कितव्या महिला अध्यक्ष आहे? तर त्या दुसऱ्या महिला अध्यक्ष आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न पहा, राज्याचे वन बल प्रमुख कोण आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे शोमिता विश्वास. पुढे बघूया. तर बघा, राज्याचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला. राज्याचे मुख्य सचिव कोण आहे? सुजाता सौनिक. पुढील प्रश्न पहा, पोषण माह राबवण्यात महाराष्ट्र कोणत्या किंवा कितव्या क्रमांकावर आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे प्रथम क्रमांकावर आहे महाराष्ट्र. पुढील प्रश्न पहा, आणीबाणी पेन्शन लाभार्थीमध्ये कोणता जिल्हा आघाडीवर आहे? याचं करेक्ट उत्तर आहे पुणे. नेक्स्ट प्रश्न पहा, भारताच्या बुद्धिबळ संघाने किती वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा ऑलिम्पियाड स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे? याचं करेक्ट उत्तर आहे 97. नेक्स्ट प्रश्न पहा, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे राजस्थानमधील कोणत्या शहरातील सैनिकी स्कूल उद्घाटन करणार आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे जयपूर. पुढील प्रश्न पहा, जागतिक सहकारी परिषद 25 ते 30 नोव्हेंबर 2024 दरम्यान कुठे आयोजित करण्यात येत आहे? उत्तर आहे नवी दिल्ली. नेक्स्ट प्रश्न पहा, कुष्ठरोग मुक्त होणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे? उत्तर आहे जॉर्डन. पुढील प्रश्न पहा, गुजरात राज्यातील पालिताना हे शहर कोणत्या धर्माचे तीर्थस्थान आहे? उत्तर आहे जैन. नेक्स्ट प्रश्न पहा, न्यायमूर्ती विनीत जामदार यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे? उत्तर आहे केरळ. पुढील प्रश्न पहा, IMFने 2025साठी भारताचा GDP ग्रोथ रेट किती सांगितला आहे? उत्तर आहे 7%. नेक्स्ट प्रश्न पहा, आरोग्याची वारी पंढरीच्या दारी हा उपक्रम कोणत्या राज्याच्या आरोग्य विभागाने राबवला? उत्तर आहे महाराष्ट्र. पुढील प्रश्न पहा, चर्चेत असलेला एपिस्टार 6E हा उपग्रह कोणत्या देशाचा आहे? उत्तर आहे चीन.